मैत्रिणींनो, चला तर मी आज तुम्हाला खारं वांगं रेसिपी दाखवणार आहे. हे बघा, मस्तपैकी असे गावरान वांगे आहेत. 2च वांग्याचं बनवणार आहे, कारण मी माझ्या एकटीसाठीच आहे. मी एकटीसाठीच बनवणार आहे. मुलं तर काय जास्त खात नाहीत म्हणा. पण हे बघा, आणि सर ड्युटीला आहेत. हे बघा, खारं वांगं बनवण्यासाठी लसूण लागणार आहे. लसूण जास्त घ्यायचा आहे. लसूण म्हणजे समजा 20-25 पाकळ्या असतील लसणाच्या. आणि त्याला मी थोडं जाडं मोठंच साल काढून घेतली. थोडीशी साल ठेवली, कारण साल ठेवल्यामुळं काय असं म्हणतात ना, सालीमधून बी थोडं कॅल्शियम भेटत असते म्हणून. जर हे खरं आहे का मला नक्की कमेंट करून तुम्ही पण सांगा. आणि हे बघा, चवीपुरतं मीठ, तेल, आणि हे बघा मी कट करून मधून असा कट करून वांग्याला कट केले, कापा करून मी पाण्यामध्ये सोडले. कारण पाण्यात वांगट काय मग ठेवल्यानंतर कसं ते काळं पडत नाही म्हणतात. वांगं कधी पण पाण्यातच ठेवा, तुम्ही पण ठेवतच असाल. हे पहा, आता लसूण आणि मीठ मी आता हे असा बत्ता आहे माझ्याकडे, खलबत्ता, त्याच्यामध्ये आता थोडंसं बारीक करून घेणार आहे. असं मीठ टाकूनच बारीक करून घ्यायचं लसणाला, कारण ते जेणेकरून ते थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि चव असं मस्त लागते. हे खारं वांगं मैत्रिणी एवढं छान लागतं ना, खूप छान लागतं. कधी तर करून बघा. साल्टी वांगं म्हणा त्याला, नाहीतर खारं वांगं म्हणा, खूप छान लागतं. तुम्ही नक्की बनवून पहा अशा पद्धतीनं. आता आपला लसूण झालेला आहे, त्याला आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. आता पाण्यातून हे वांगी बाहेर काढूया. हे आहे आपलं तेल. तर हे बघा, वांग्यामध्ये असं हे लसूण आणि मीठ भरून घ्यायचं. 2 वांगे तर दोन्हीमध्ये मी अर्धा थोडंसं भरून घेते. भरून असं थोडं दाबायचं. असं प्रेस केल्यानंतर हे बाहेर येत नाही समजा. असं आता राहिलेला पण ह्या दुसऱ्या वांग्यामध्ये मी भरून घेते. आता गॅसची फ्लेम ऑन करूया. गॅसवर मी पातेलं ठेवले आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. वांग्याला जास्त तेल लागत नाही, ते वाफेवरच शिजतं. नंतर ते तेल उरतं समजा. ते तेल उरल्याला आपण दुसऱ्या कशासाठी पण यूज करू शकतो. 2 वांग्यासाठी मला तर एवढं तेल बस झालं. पाण्याचा वापर करायचा नाही. पाण्याचा वापर ह्याला बिलकुल करायचा नाही. ते फक्त वाफेवरच शिजवून घ्यायचं. तेल आता चांगलं गरम करायचं. तेल गरम झाल्यानंतर मध्ये आता हे एवढं छान लागतं ना मैत्रिणीनं, हे वांगं नक्की एकदा ट्राय करा आणि मला नक्की सांगा कसं झालं ते. ज्वारीच्या भाकरीसोबत म्हणा, चपातीसोबत म्हणा, खूप छान लागतं. म्हणजे समजा जर आपल्याला वरण केलं, आपण वरण केलं बनवलं, तर त्याच्यासोबत हे खारं वांगं बनवलं तर खूपच छान लागेल. त्याला मस्त आता असं खालीवरी करून घ्यायचं. आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, जेणेकरून ते चिटकणार नाही. ही हिरव्या कलरची गावरान वांगी आहेत, त्याची तर चव आणखी खूपच छान लागते. ऑर्गॅनिक वांगी, त्याला देशी म्हणतो. आणि वरती आता झाकून ठेवायचं. आता आपलं वांग्यात आहे ते छान वाफेवर शिजत आहे. तुम्हाला झाल्यानंतर पूर्ण दाखवते. हे पहा, आता मध्ये वांग्याला थोडंसं हलवत राहायचं, नाहीतर ते खाली थोडंसं लागतं. ते पहा, असं चमच्याच्या साह्यानं थोडंसं त्याला दाबून बघितल्यानंतर समजतं. आता हे बघा कसं थोडंसं मऊ पडत आहे. वाफेवर एवढं छान नरम पडतं ते, ॲटोमॅटिक वाफेवर शिजते बघा. आता परत त्याला आणखी झाकून ठेवायचं. आणखीन व्हायला वेळ आहे.
थोडंसं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. 10 मिनिटं झालं. वांग आपलं व्यवस्थित वाफलेलं आहे. आता गॅसची फ्लेम ऑफ करूया. मी आता डिशमध्ये काढून तुम्हाला दाखवते कसं झालं ते वांग. हे पहा, आता आपलं खारं वांग रेडी झालेलं आहे मैत्रिणींनो. हे पहा कसं वाटते, किती मस्त सुंदर दिसायलाच किती सुंदर दिसते ना, पण ते चवीला इतकं एवढं खमंग आणि एवढं टेस्टी लागतं ना मैत्रिणींनो. म्हणजे त्याला ना कोणता मसाला नाही ना कुठला काहीच नाही त्याला. हे पहा, मसाला नाही ना कुठला कलर नाही ना कुठला रंग नाही आणि चवीला एवढं मस्त. ज्या ताईंना म्हणजे एवढं छान, ज्यांना म्हणजे तिखट मसाल्याचं जास्त आवडत नाही त्यांनी तर नक्कीच हे ट्राय करून पहा. एवढं छान लागतं आणि नक्की मला कमेंट करून सांगा की हे खारं वांगं आपलं म्हणजे करून बघितल्यानंतर तुम्ही हे खरंच कसं लागलं ते. खूप मस्त लागतं ताई, छानच. पहा किती सुंदर दिसते हे. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला जर नवीन कोणी असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीज, अशाच नवीन ॲक्टिव्हिटीज, क्रिएटिव्हिटीज मी माझ्या चॅनलवर तुम्हाला दाखवणार आहे. थँक्यू.